45.800 8,723 पॉईंट नंतर नॉर्मली 8,700 असं काही वाचायचं नसतं, तर डायरेक्ट 45.8723 या संख्येमधील 7 व 3 या स्थानिक किमतीतील फरक सांगा. आता स्थानिक किंमत सांगितलेली आहे. स्थानिक किंमत ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्लेस म्हणजे स्थान, प्लेस व्हॅल्यू म्हणतात. तर प्लेस व्हॅल्यू ह्या कशावरती असतात, तुम्हाला कुठे स्थान दिलं आहे. जर तुम्ही कलेक्टर असाल तर तुम्ही इकडे बसाल, क्लर्क असाल तर एकदम खाली, शिपाई असाल तर एकदम खाली, तशा प्रकारचंच आहे. मग तुमचं जे स्थान दिलेलं आहे तुम्हाला त्याच प्रकारे तिथे राहायचं. बघा आता 45.8723 असं आहे. आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे, 7 व 3 या स्थानिक किमतीतील फरक सांगा. पहिले तर तुम्हाला 7 व 3 यांच्या स्थानिक किमती काढाव्या लागतील. तर पहिले आहे 7. 7ची मी जर स्थानिक किंमत काढायला घेतली तर 7 इथे येतो. ठीक आहे, तुम्हाला काही पण एखादी संख्या दिली, समजा 1 2 3 4 5.899237, ठीक आहे, असं काहीतरी दिलं. आणि इथे दिला 9 2 6, ठीक आहे, अशी किंमत दिली. आणि तुम्हाला काय म्हटलं की इथल्या ह्याच्यामधली 4ची स्थानिक किंमत काढा. बघा 4 कुठे आहे, इथे आहे. मग 4च्या आधीच्या सगळ्या गोष्टी 0 करायच्या. ठीक आहे, 0 केल्या. मी इथे पॉईंट नव्हता, ठीक आहे, इथे 0 करून घेतला. आधी नाही लिहिलं तरी चालेल आधीच्या गोष्टी. इथे लिहिलं मी 4. त्याच्यानंतरच्या गोष्टी पण 0 करायच्या. इथे लिहिला मी 0. पॉईंट होता, फक्त पॉईंट लिहायचा. आता पॉईंट नंतर जेवढ्या संख्या आहे तुम्ही त्याच्यासाठी 0 लिहा, नाही लिहा, काही फरक नाही पडला. ठीक आहे, म्हणजे मी काय लिहिलं की ह्या आधीच्या संख्या आणि नंतरच्या संख्या डायरेक्ट 0 करून घेतल्या. 0 0 0, ठीक आहे. ह्याच्याच तुम्हाला विचारलं कोणती, तर 1ची स्थानिक किंमत विचारली. तुम्ही लिहिला 1. बाकीच्या संख्या सगळ्या 0 करून घेतल्या. इथे 2 साठी 0 लिहिला, 3 साठी 0 लिहिला, 4 साठी 0 लिहिला, 5 साठी 0 लिहिला आणि डॉट होता म्हणून डॉट लिहिला. आणि इकडे 0 लिहायचं, सगळ्यांसाठी एकच 0 लिहिला मी. ठीक आहे, जास्त सध्या डोकं लावत नाही मी. त्याच्यानंतर समजा तुम्हाला 5चं विचारलं स्थानिक किंमत काय, तर 5 इथे आहे. आधीच्या संख्या सगळ्या 0 लिहा किंवा नका लिहू, काय फरक नाही पडत. 0 लिहिला मी, इथे लिहिला 5. पॉईंट नंतरच्या संख्या 0 लिहायच्या, सरळ सरळ. ठीक आहे. आता ह्या साईडला गेलात तुम्ही, ह्या साईडला, आणि तुम्हाला म्हटलं की 8चं स्थानिक किंमत काय, 8ची स्थानिक किंमत काय. बघा 8 कुठे आहे, इथे आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, आधीच्या सगळ्या संख्या 0 करायच्या, पण इथे काय आहे, पॉईंट आहे. मग पॉईंट असल्यामुळे काय करायचं की इकडच्या संख्या 0 करून घ्यायच्या. 0 पॉईंटला जशाल तसं लिहायचं. 8 इथे आहे, मी 8 लिहिला. नंतरच्या संख्या पण तुम्हाला सांगितलं 0 लिहायच्या. तुमची इच्छा, लिहायचं असेल ते लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर समजा तुम्हाला फक्त आता इथे 2 9 झाले चुकून, इथे समजा एकच 9 आहे. इथला एक आकडा काढून टाकतो मी इथे. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या. इथला 9चं विचारलं तर मी काय सांगितलं की आधीच्या संख्या 0 करायच्या. पहिले पॉईंटच्या आधी, पॉईंट नंतर आहे म्हणून पॉईंटच्या आधीचा 0 टाकून घ्यायचा आणि पॉईंट करून घ्यायचा. या सगळ्या संख्येला 0 केलं. इथे 9च्या आधी एक संख्या आहे 8, त्याला मी डायरेक्ट 0 केलं. 9 लिहिला. ह्या संख्या इकडच्या संख्या, राईट साईडच्या संख्या पॉईंट नंतर असल्यामुळे लिहिल्या काय नाही लिहिल्या काय काही फरक नाही पडत. ठीक आहे, मग एवढी तुमची स्थानिक किंमत आहे. समजा मला इकडे काढायची आहे 6ची स्थानिक किंमत. ह्या 6ची स्थानिक किंमत मी काय करणार, पॉईंटच्या आधीची संख्या 0 लिहिली. ह्या सगळ्या संख्या 0 लिहिणार. आता मला सगळ्यासाठी 0 लिहावं लागणार बरं का. 1 2 3 4 5 6 7 आणि 6ला 6. ठीक आहे, ही 0 का लिहावं लागले, कारण की याचं स्थान ह्या पॉईंट नंतर आलेलं आहे. पॉईंट नंतर आलेलं आहे आणि त्याच्या आधीच्या 0ला किंमत आहे. आधीच्या 0ला किंमत आहे, कारण की पॉईंट त्याच्या आधी आहे. ठीक आहे. आता समजा इथे किती होतं, जाऊ द्या. इथे विचारलं तुम्हाला 7ची किंमत, तर मग 7च्यासाठी काय करणार मी, 0 हा इथे पॉईंट लिहिणार. त्याच्यानंतर आता प्रत्येक 7च्या आधीच्या 0 लिहायचे आहेत कंपल्सरी. 0 0 0 0 आणि 7. बरं ठीक आहे, आता हे तुम्हाला कळालं असेल की स्थानिक किंमत कशी काढायची. ह्याच्यानंतरचे तुम्ही 0 0 लिहा, नका लिहू, काही फरक पडत नाही. बरं, आता तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल, तर मी काय केलं बघा, पॉईंट नंतरच्या सगळ्या 0ला किंमत दिलेली आहे जोपर्यंत तो संख्या येत नाही, जोपर्यंत ती संख्या येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरच्या संख्येला व्हॅल्यू नाही दिली. पण ह्याच कंडिशनमध्ये मी पॉईंटच्या आधीच्या संख्येला तेवढी किंमत देत नाही, कारण की त्याला किंमतच नाही आहे. पॉईंट नाही नसल्यामुळे काय, सगळ्या समान आहे, सगळ्या समान आहे.
मग इथे काय मी इथे समजा 3ची काढत आहे, तर इथे 0 लिहा, नका लिहू, काही फरक नाही पडत आहे. 003 म्हणजे फक्त 3च असतो. 03 म्हणजे फक्त 3च असतो. ठीक आहे. पण तसंच पॉईंटच्या बाबतीत नसतं. पॉईंट नंतर जर 0 येत असतील, पॉईंट नंतर जर 0 असतील, तर त्या नंतरच्या शून्याला व्हॅल्यू नाही, पण आधीच्या शून्याला व्हॅल्यू आहे. ठीक आहे. थोडासा फरक कळाला असेल, तर आता डायरेक्ट गणितावरती जाऊ. तुम्हाला काय विचारलेलं आहे? ह्या 7ची स्थानिक किंमत काढा. तर 7ची स्थानिक किंमत काढली मी. पहिले तर 0 ह्या दोन्हीसाठी लिहिला. पॉईंट नंतर एक संख्या आहे, 0 लिहिला, 7 लिहिला. नंतरचे 0 तुम्हाला वाटलं तर लिहा, नाही लिहिले तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे. ही आली 7ची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर 3ची स्थानिक किंमत. 3ची स्थानिक किंमत बघा. 3ची स्थानिक किती आहे? ह्याच्यासाठी मी डायरेक्ट 0 लिहितो. 0 पॉईंट इथे 1 0 2 0 3 0 आणि नंतर 3. 1 0 2 0 3 0 आणि नंतर 3. ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हटलं की ह्याच्यामधला फरक काढा. आता ह्याच्यामधला फरक काढण्यासाठी तुम्हाला मोठी संख्या कोणती आहे ते समजावं लागेल. तर पॉईंटच्या सगळ्यात जवळची असणारी संख्या मोठी असते. पॉईंट जवळ असणारी सगळ्यात मोठी संख्या, सगळ्यात जवळ असणारी संख्या मोठी असते. मग पॉईंट नंतर किती आहे? 1 आणि 2 स्थानावरती, इकडे 4थ्या स्थानावरती आहे. मग ही कोणती झाली? मोठी संख्या झाली. कोणती? 0.07. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. इथे भरपूर विद्यार्थ्यांना ह्याच्यातही कन्फ्यूज होऊ शकतं की वजाबाकी कशी करायची. ठीक आहे. तर वजाबाकी करताना काहीच करायचं नाही. इकडे काही संख्या दिसल्या का नाही, मग जिथपर्यंत तुम्हाला वजाबाकी करायची तिथपर्यंत 0 ठेवा. ठीक आहे. इथे एखादी दुसरी संख्या असली असती तर अजून एखादा 0 ठेवला असतं. ठीक आहे. इथं 0 ठेवला. आता बघा, आपण काय करतो, नॉर्मल वजाबाकी जशी करतो तशीच करायची. हातचा घेतला, 10तनं 3 गेले, खाली राहिले 7. हा हातचा घेतलेला वापस दिला, इथे 1 झाला, शून्यामधनं 1 जात नाही म्हणून परत हातचा घेतला, 10तनं 1 गेला, खाली राहिले 9. हा जो 1 जो घेतला तो वापस दिला, 7तनं 1 गेला, खाली राहिला 6. हा 0 होता, हा 0 लिहिला, इथे पॉईंट होता, पॉईंट दिला, इथे 0 होता, 0 दिला. आता हेच तुम्हाला विचारलं होतं की या दोघांमधील फरक काय आहे? 0.0697. 0.0697 एवढं तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. एक मार्क पण महत्त्वाचा आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात आपला कोर्स संपू शकता. त्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज आहेत हे बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.